युवा भारुडकर अतुल हातेकार हा काय व्हायचंय ते आज होऊन जाऊ दे काय व्हायचंय ते आज होऊन जाऊ दे तुझ्या भारुडाची ताकद आज मला रे पाहू दे आणि या जुगलबंदी भारुडाची मजा या बसलेल्या रसिकांना घेऊ दे अरे कल्लुळाचं पाणी कशाला ढवळलं कल्लुळाचं पाणी पाणी टिप टिप बरसा पाणी वा महाराज पाणीने आग लगाई अतुल कल्लुळाचं पाणी कशाला ढवळलं आणि या नागाच्या पिल्ल्याला कार खवळले या नागाच्या पिल्ल्याला कार खवळले या नागाच्या पिल्याला तुकार खवळले कल्लुळाचं पाणी अतुल हातेकार अतुल हातेकार जुगलबंदी भारुडात तू कुणाचा बी नाद कर पण या संदीप मोहितेचा नाद करू नको का विचार घे का तुला सुका पाटील माहितीये का सुका पाटील माहिती आहे की तात्या तुम्हाला सुका पाटील माहितीये का इंस्टाग्राम वरचा सुका पाटील कोण आहे कोण आहे कोण आहे माझ्या आईचा बाप आहे म्हणजे माझा आजोबाई सुका पाटील 35 भाकरी खात होता 35 मोठा राकेश लय मोठा राकेश मग माझा आजा तसलाय ना तू कसला असाल तुझ्या बरगड्यात धोर काढेन कल्लुळाचं पाणी कशाला ढवळले आणि या नागाच्या पिल्ल्याला कार खवळले या नागाच्या पिल्ल्याला कार खवळले नागाच्या पिल्याला तुकार खवळले नागाच्या पिल्याला तुकार खवळले ए संदीप ऐक आर तुझ्या सारखा मी असा कधी चिडणार नाही तुझ्या सारखा मी असा कधी रडणार नाही अरे बऱ्याच दिवसांनी घावला मैदानात ए मोहिते तुला आज असा मोकळा मी सोडणार नाही काय म्हणतो अतुल माझा भारुडात नाद करू नको अतुल माझा भारुडात नाद करू नको का सुका पाटील माहिती आहे का म्हणतो मावशी सुका पाटील हाय का माहित आहे का म्हणतो सुका पाटील कोण आहे सुका पाटील ह्याच्या आईचा बाय म्हणजे ह्याचा आजा आहे 35 भाकरी खात होता मोठा राखीस 35 भाकरी खात होता म्हणे नम संदीप 35 भाकरी खायचं सांगितलाच बांधावरला कार्यक्रम सांगितला नाही काय बोलतोय लागा आणि काय म्हणला कल्लुळाचं पाणी तुर कशाला डबडील नागाच्या पिलाला कार खवळील ही नाग आहे नाग लय विषारी नाग फुस 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 ए नागा याचं उत्तर ऐक तुझं कल्लुळाचं पाणी मी मुद्दाम ढवळील ए ऐक कल्लुळाचं पाणी मी मुद्दाम ढवळील या नागाच्या पिलासाठी मुंगूस पाळले या नागाच्या पिलासाठी मुंगूस पाळले या नागाच्या पिल्यासाठी मुंगूस पाळले नागाच्या पिलासाठी मुंगूस पाळले नागाच्या पिलासाठी मुंगूस पाळले नागाच्या पिलासाठी मुंगूस पाळले तुझं कल्लुळाचं पाणी 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 डीजे ए हे ला 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 ए हे ला 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 ए हे ला 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 ओ हो ला 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 तुझं कल्लुळाचं पाणी मी मुद्दाम ढवळील नागाच्या पिल्यासाठी मुंगूस पाळले या नागाच्या पिल्यासाठी मुंगूस पाळले नागाच्या पिल्यासाठी मुंगूस पाळले नागाच्या पिल्यासाठी मुंगूस पाळले नागाच्या पिल्यासाठी मुंगूस पाळले म्हणून मूळ विषयाकडे येऊया नाथ महाराज सांगतात माय बाप तुम्हाला सांगतो ऐक कसा आचार
आपली नगरी करा हुशार, मग येईल या माझी हुद्देदार, मग येईल कोय माझी हुद्देदार. अहो झोप सांडा उठा उठी, पुढे येईल त्या यमाजीची चिठ्ठी. जाब दे तवाली पोटी, तेव्हा तुला मारेल की रे काठी. पण दादा, हे नाथ महाराजांनी आपल्याला सांगितले, संदीप महाराज हे नाथ महाराजांनी आपल्याला सांगितले खरं आहे, पण आपण जर हे नाही ऐकलं तर काय होईल, म्हणून नाथ महाराज सांगतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. अरे सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. सरत शेवटी बा काल बांधून नेईल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काल बांधून नेईल, सरत शेवटी बा. मग एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, अरे एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, जनार्दनी आमचे काय बाजाईल, आमचे काय बाजाईल, आमचे काय बाजाईल, आमचे काय बाजाईल. काय बाजाईल. आणि मग पिंगळा 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 महाद्वारी, फुलं बोलितो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी फुलं बोलितो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. म्हणून झोप सांडा उठा उठी, पुढे येईल त्या माझीची चिठ्ठी. अरे जाबती तव्हाली पोटी, तेव्हा तुला मारील की रे काठी. तेव्हा मायबापाचे चाले ना काही, बहीण भाऊ ठाईच्या ठाई, शेजाची बायको विचारे ना काही, हे इष्टमित्र कोणाचे रे भाई. अरे ज्यावेळी आयुष्यात शेवटची वेळ येईल तेव्हा कोणच गुणाचं नाही, आई कुणाची नाही, सगळे स्वरे नातेवाईक मित्रमंडळी कोणच गुणाचं नाही. तुझे तो लूट लिया तेरे घर वालों ने, तुझे तो लूट लिया तेरे घर वालों ने. पण जोपर्यंत आपल्या खिशामध्ये पैसा आहे, जोपर्यंत आपल्या हातामध्ये संपत्ती आहे, तोपर्यंत हे सगळे सोरे नातेवाईक मित्रमंडळी आपले आहेत. पण मावशी दादा, ज्यावेळी आपल्या खिशातील पैसा संपून जाईल, ज्यावेळी आपल्या हातातील संपत्ती निघून जाईल, त्यावेळी आपल्याला आयुष्यभर साथ देणारी आपली अर्धांगिनी बायको सुद्धा आपल्याला नीट बोलणार नाही. तुझे तो लूट लिया तेरे घर वालों ने, तेरे घर वालों ने बाही बन सालों ने, तेरे घर वालों ने बाही बन सालों ने, तेरे घर वालों ने बाही बन सालों ने. पण संदीप महाराज काय सांगायचंय मला, काय सांगायचंय लोकांना, काय सांगायचंय, जसं बालपण असतं तसं तारुण्य पण नसतं बरं का, आणि जसं तारुण्य पण असतं तसं म्हातार पण नसतं. काय सांगायचं महाराज, बालपणात एखादंच बाळ असतं, छोटस बाळ, ते जर बाळ लुटू 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 पळत आलो तर त्या बाळाला आपण उचलून घेतो आणि काय म्हणतो, ये रे बाळ मला एक पप्पी दे. पण महाराज मला सांगा, ते जर बाळ 80 वर्षाचं झालं, आपण म्हणतो का, ये रे बाळ मला एक पप्पी दे. म्हणून जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे, या देहामध्ये या अंगामध्ये ताकद आहे, तोपर्यंत भक्ती परमार्थ करायचा आहे. अरे एसटी लांब आहे तोपर्यंत हात करायचा आहे. एकदा एसटी निघून गेल्यावर, एकदा वेळ निघून गेल्यावर तिथं कोणाचं काही चालत नाही. पण मावशी, बालपणात आई म्हणते, बालपणात आई म्हणते आमच्या बाळाला काही कळत नाही. तरुण्यात लग्न होतं, बायको येते, बायको म्हणते आमच्या नवऱ्याला काही कळत नाही, आणि म्हातारपणी पोरं म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही. मग आयुष्यात जन्माला आल्यावर माणसाला कळणार कधी, यासाठी हा भक्ती परमार्थ आहे. परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे धन, आणि श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणे म्हणजे हा परमार्थ आहे. पण दादा, या समाजामध्ये माणूस पैशाला श्रीमंत व्हायला लागला. मावशी, या समाजामध्ये माणूस पैष्टीनं श्रीमंत व्हायला लागला. पण खरा श्रीमंत कोण आहे, खरा श्रीमंत कोण आहे, ज्याच्या आईच्या गालावरती हसू आहे, ज्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावरती समाधान आहे, आणि ज्याच्या मनामध्ये हिंदू धर्माविषयी प्रेम आहे.
तोच माणूस या जगामध्ये आणि या समाजामध्ये श्रीमंत आहे. मग हे सर्व जर मिळवायचं असेल, हे सर्व जर कमवायचं असेल तर काय करावं लागेल? म्हणून नाथ महाराज सांगतात, जोवरी आपुल्या हाती आहे तोवरी कराल ते होय, आयुष्य सरलिया कराल काय, मग भोई टेकती निपाय, मग येतो काकोलती, तुम्ही धरा धरा संत संगती, एका जनार्दनी विनंती, मग तुम्हा मिळेल की हो विश्रांती. या अतुल हत्याकरचं लग्न जमाना, तात्या मावशी ओय, या अतुल हत्याकरचं लग्न जमाना. काय जमाना? ही चोचर बोलतोय, चोचर दादा ही चोचर बोलतोय, त्यामुळे ह्याचं लग्न जमाना. चांगल्याची जमाना ती अतुल, चोचऱ्याचा जमल का? रोज मला फोन करायचं, माहितीये लग्नाला मुलगी बघ, लग्नाला मुलगी बघ. ह्याला एक स्थळ काढलं, कुठं? कोल्हापूरला. कोल्हापूरला एक मुलगी असं कळालं, गाडीत घातला, जाताना समजावून सांगितलं, अतुल तू चोचर बोलतोय त्यामुळे तुझं लग्न जमत नाही. आज आपण आयडिया करायची, मुलीच्या घरात जाऊन बसलं, मुलीचा पप्पा मामा काका कुणी काय जर विचारलं तर तू अजिबात तोंड उघडू नको, तू बोलू नको, माझं मी लग्न जमवतो. न बोलायच्या भूमिकेवर ह्याला त्या घरात नेला, खुर्ची बसवला. आता नवीन फॅशन नुसार ती मुलगी आली चहाचा कप घेऊन, नवरा कसलाय, नवरा कसलाय, नवरा कसलाय, स्टीलचा कप लय गरमच्या वाफाय लागलेल्या, ह्यानं गडबडीन चहाचा कप घेतला आणि डायरेक्ट तोंडाला लावला. आता गडबड केल्यामुळे चहा ह्याला पोळला. बरोबर. ही चोचराय गबसाव का नाही? ही पाहुणे देखत काय म्हणते, च्या गल्लम गल्लम आय, चोचर बोंबलच बघा. ही काय म्हणते, च्या गल्लम गल्लम आय. ती मुलगी म्हणली फुत्तून फुत्तून प्या. कळलं का मावशी, कळलं का? ती पोरगी बी चुचरीच होती. एवढा शान आहे. काय लागा संदीप बोलायला लागलास? काय सांगायचं मावशी? ह्याचं बी लग्न जमाना मला फोन करायचा, अतुल माझ्या पण जरा लग्नाचं बघ लगा, मला पण कुठं जरा मुलगी बघ, माझं पण लग्न जमव. ह्याला स्थळ काढलं इकडं वेळापूरला. वेळापूरला मुलीच्या घरी गेलं. मुलीच्या घरी गेल्यावर चहा पाणी सगळा कार्यक्रम झाला आणि प्रश्न उत्तर विचारायचा कार्यक्रम सुरू झाला. मुलगी समोर येऊन बसली, ही माझ्या कडेला बसला होता. मी जरा डिवचलं, संदीप विचार विचार म्हणलं पुरीला, काय तर 2-4 शब्द विचार, काय तर मुली संग 2-4 शब्द बोल. ही मुलीच्या जवळ गेला, मुलीच्या समोर बसला आणि मुलीला विचारलं. काय विचारलं मुलीला? तुला काय काय येतो? त्यानं मुलीला काय विचारलं, तुला काय काय येतं? ती मुलगी म्हणली, मला चक्कर येते, मला फिब्र येते, मला फीट येते, मला खोकला येतो, मला घाम येतो.